सगळे क्राईम बीटवाले आले आहेत, काही क्रिमिनल्स पण आलेले वाटतं. चला सुरू करूया. सर्वप्रथम सगळ्यांचा या ठिकाणी स्वागत आहे. आज या पत्रकार परिषदेमध्ये मागील काही वर्षापासून पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि इतर काही जिल्ह्यात ॲक्टिव्ह असलेली एक गँग आहे. त्या गँगला पकडण्यामध्ये सातारा स्थानिक गुन्हे शाखा ह्याला यश प्राप्त झालेलं आहे. आपल्याकडे ही जी गँग आहे मागील वर्षापासून खूप ॲक्टिव्ह झालेली होती. आपल्या भागातल्या बरेच ठिकाणी यांनी घरफोडी केली. त्या घरफोडीमध्ये यांची जी मोडस आहे त्या मोडसमध्ये त्याचं वैशिष्ट्य असं आहे की ही वेगवेगळ्या दुचाकी वाहनावर जे सुपर बाईक्स किंवा फास्ट बाईक्स असतात त्या बाईक्सवर येऊन त्या ठिकाणी सलग 10-10, 15-15, 20-20 आणि काही ठिकाणी तर 30पर्यंत पण 35पर्यंत पण घरफोडी एकच वेळी करायचं. त्या पूर्ण परिसरमध्ये प्रत्येक घर फोडून जेवढा काय माल मिळत असेल सोना खास करून आणि कॅश यावर यांचा फार लक्ष असायचं. आणि ह्या सगळ्या चोरी करून ते लगेच त्या सुपर बाईक्स किंवा फास्ट बाईक्सवर ते पडून जायचे. असे आपल्याकडे साताऱ्यात भरपूर ठिकाणी असे घरफोड्या झालेल्या आहे मागील वर्षापासून यावर्षी ऑगस्टपर्यंत. याच्यामध्ये एकूण 27 गुन्हे आमच्याकडे दाखल आहेत. त्याच्यामध्ये मेढा, भोईंज, खंडाळा, सातारा तालुका, वडूज, वाठार, उंब्रज, बोरगाव, वाई, शिरवड, मल्हारपेठ, कराड तालुका अशा पोलीस स्टेशनचा समाविष्ट आहे. आणि यांचं वैशिष्ट्य असं की बरेच ठिकाणी त्यांनी रिपीट घरफोड्या पण केलेल्या आहे. म्हणजे एकाच पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक घरफोडी केल्यानंतर मग लगेच काही 15-20 दिवसाने, एका महिन्याने परत त्या ठिकाणी ते घरफोडी करण्याची त्यांची मुडस होती. आणि एकंदरीत इंटरस्टेट आंतरराज्य असा यांचा गँग होता. त्याच्यामध्ये आपल्या भागात चोरी करून या सर्व माल ते महाराष्ट्रात न फारसा याला वापरता किंवा विकता सर्व माल ते गुजरातला न्यायचे आणि गुजरातमध्ये अहमदाबाद, जल्लोडसारख्या भागात जाऊन हा सर्व सोना तिकडे जाऊन सोनारांना विकायचे आणि त्यातले जे पैसे यायचे त्या पैशावर मग पुढची प्लॅनिंग करून पुढचे घरफोड्या ते करायचे. अशी यांची प्लॅनिंग होती. याच्यामध्ये मागील वर्षापासून कंटिन्युअसली संपूर्ण स्थानिक गुन्हे शाखा याच्यामध्ये देवकर साहेब, त्यांचे सर्व अधिकारी, सर्व अंमलदार याच्यामध्ये लागलेले होते. या गँगपर्यंत आपण कसं पोचू, याच्यामध्ये काही चांगल्या इन्फॉर्मर त्यांनी डेव्हलप केल्या. त्या इन्फॉर्मर जे आहे त्या इन्फॉर्मरने सलग थोडी माहिती आपल्यापर्यंत त्यांनी दिली. याच्यामध्ये कंटिन्युअसली आम्ही त्यांच्या टचमध्ये होतो आणि पुण्याच्या भागात हे लोक ॲक्टिव्ह होते. त्याच्यातून आपल्याला काही माहिती मिळाली की आता ते ॲक्टिव्ह आहे आणि आपल्याला कदाचित सापडू शकते. याच्यावर वर्कआउट करून मग आपली टीम रवाना झाली आणि तिथे सुरुवातीला आपल्याला 3 याच्यामध्ये जे आरोपी आहे ते सापडले. हे जे 3 आरोपी आहेत त्या 3 आरोपीला पकडल्यानंतर त्यांची पोलीस कस्टडी घेण्यात आली. यांचे नाव याच्यामध्ये मेन्शन्ड आहे. याच्यामध्ये आरोपी सुरदेव, आरोपी रामधारा आणि आरोपी परदूम असे 3 आरोपी होते. हे तिघांवर बरेच गुन्हे दाखल आहेत, परंतु यांनी पोलीस कस्टडीमध्ये फारसा सहकार्य सुरुवातीला केला नाही. तरी पण त्यांनी काही इतर लोकांचे नाव सांगितले आणि त्यांच्यावर वर्कआउट करता आपण ज्या लोकांकडे ह्या सोन्याचा व्यवहार करण्यासाठी त्यांचा ते वापर करायचे अशा लोकांपर्यंत आपण पोचलो. याच्यामध्ये गुजरातचे खास करून काही सोनारांचा याच्यामध्ये समावेश होता. तर त्याच्यामध्ये 3 जणांना मग आपण त्यांच्यापर्यंत पोचलो. त्यांनाही देखील या गुन्ह्यामध्ये आपण अटक केली. त्यांच्याकडून आणखीन माहिती काढली. त्यांनी पोलीस कस्टडीमध्ये आणखीन काही नाव आम्हाला दिले आणि मग त्या लोकांच्यावर आमचा वॉच सुरू झाला. आणि वॉच ठेवता आम्हाला अशी माहिती प्राप्त झाली की परत त्यांची मूवमेंट आपल्याकडे दिसली आणि त्या मूवमेंटमध्ये मग आपल्या लोकांनी बरोबर ट्रॅप लावून त्या लोकांना पकडलं. याच्यामध्ये 2 आरोपी परत आम्हाला सापडले. याच्यामध्ये आरोपी वामन आणि आरोपी वाल्मिक असे 2 आरोपी आहेत ते सापडले.
आणि ह्याच्यातून मग जे वेगवेगळे सोनार यांच्याकडे ह्यांनी हा सर्व माल दिलेला होता त्यांच्यापर्यंत आम्ही पोचलो आणि याच्यामध्ये रिकव्हरीमध्ये आता आम्ही यशस्वी झालो आहे. याच्यामध्ये महत्त्वाचा ज्या बाईकचा वापर हे लोक करायचे, ह्या गुन्ह्यामध्ये सुपर बाईक्सचा वापर करायचे, अशी एक सुपर बाईक देखील आम्हाला सापडलेली आहे. ते देखील आज या डिस्प्लेमध्ये आम्ही लावलेली आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये जे सोना ह्या लोकांनी आपल्या भागातून चोरी केलेला होता, त्या सोना मॅक्सिमम रिकव्हरी करण्याचा आपण प्रयत्न करत होतो. आतापर्यंत याच्यामध्ये 103 तोडे सोना याच्यामध्ये रिकवर झालेला आहे. याची एकूण किंमत आज 67,19,080 अशी त्याची मार्केटमध्ये त्याचा भाव आहे. त्याचबरोबर 5 किलो चांदी याच्यामध्ये रिकवर झालेला आहे. त्याचा आज मार्केटमध्ये 2,85,000 अशी त्याची किंमत आहे. ह्या लोकांनी हे सर्व रिकव्हरी आम्हाला त्या पोलीस कस्टडीमध्ये आम्हाला मिळालेली आहे. त्या रिकव्हरीप्रमाणे ते जे दागिने आहेत, ते दागिने, ते जे सिल्वरचे, चांदीचे जे युटेन्सिल्स होते, भांडे होते, ते देखील या डिस्प्लेमध्ये लावलेले आहे. प्रत्येक जो मुद्देमाल आहे त्या मुद्देमाल एक स्पेसिफिक गुन्ह्यामध्ये चोरी झालेला आहे. त्यामुळे आता आमची जी पुढची प्रोसिजर राहणार आहे की लवकरात लवकर जे पीडित होते, जे फिर्यादी होते, ज्यांच्या घरातून हा सर्व माल चोरी झालेला आहे, त्यांना लवकरात लवकर हा सर्व जो मुद्देमाल आहे, सोनं असेल, चांदी असेल, त्याला लवकरात लवकर परत करण्याची जी प्रोसेस आहे ते आमच्याकडून आता सुरू झालेली आहे. त्याचबरोबर आपल्याला सांगायला मला आवडेल की ह्या वर्षी म्हणजे 2022 नोव्हेंबरपासून आतापर्यंत सातारा जिल्हा स्थानिक गुन्हे शाखा यांनी एकंदरीत 115 मालमत्तेचे गुन्हे डिटेक्ट केलेले आहे या एका वर्षात. याच्यामध्ये 338 तोडे सोने, ज्याची एकूण किंमत आपण जर लावली, जसं सरासरी वजन 3 किलो 380 ग्राम आहे, याची सरासरी किंमत जर आपण लावली तर 2,06,18,000 रुपयाचा सोना आम्ही एका वर्षात च्या सर्व जे चोर आहे, गुन्हेगार आहे, यांच्याकडनं आम्ही रिकवर केलेला आहे. त्याचबरोबर चांदी, आम्ही 6 किलो चांदी पण आम्ही रिकवर केलेला आहे. याची एकूण किंमत 4,44,000 आहे. आणि एकंदरीत चांगली कामगिरी या वर्षभरात जे गुन्हेगार आहे, प्रॉपर्टी ऑफेंडर्स आहेत, त्यांच्यावर वचक आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा यांनी केलेली आहे. आणि तसेच सातारा जिल्ह्यामध्ये सर्व पोलीस स्टेशनला देखील डिटेक्शनमध्ये चांगली कामगिरी यावर्षी दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ आमची डिटेक्शनचा जो रेट आहे तो 88% यावर्षी पोहोचलेला आहे. आणि आमचा फोकस असंच आहे की जास्तीत जास्त मुद्देमाल रिकवर करून जे गरीब पीडित जे फिर्यादी आहे, ज्यांचा सोना, ज्यांचे कॅश चोरी होतात, त्यांना लवकरात लवकर त्यांचा जो मुद्देमाल आहे त्यांना परत करण्यात येईल. आता याच्यामध्ये एकूण 6 आरोपी टोटल आहे. 5 आरोपी सध्या आमच्या कस्टडीमध्ये आहे. ते 27 आहे. असे जसं मी आपल्याला सांगितलं की हे गँग पूर्ण महाराष्ट्रात ॲक्टिव्ह होती. यांचा जो आरोपींचा आपण जर पत्ते बघितलं तर बरेच आरोपी, इनफॅक्ट आपल्या साताऱ्यातलं कोणीच नाही आहे, सगळे मुळशी, पौड अशा ठिकाणचे आहे. आणि बाकी जे लोक आहेत ते गुजरातचे आहे. आणि अख्ख्या महाराष्ट्रात यांचा बऱ्यापैकी त्रास होता. आणि चोरी करून बाईक्सवर लगेच पडून जाणे यांची मोडच होती, खासियत होती. गुजरातमध्ये जे याच्यामध्ये 3 जे सोनार आहेत, त्या 3 सोनारांना देखील आम्ही अटक केलेली आहे. याच्यामध्ये आता आम्ही ह्या गुन्हेगारांच्या बाबतीत सगळी जी माहिती आहे ते सर्व जे जिल्हे आहेत त्यांना आम्ही देतो आहे. आणि त्यांना आम्ही आग्रह करतो आहे की आपण ह्या आरोपींना लवकरात लवकर आपल्या पोलीस कस्टडीमध्ये आपण घ्यावं, जेणेकरून आपल्या भागातल्या ज्या चोरी आणि केलेल्या गरफोड्या मोठ्या आपल्या केलेल्या असतील तर सर्व आपलं डिटेक्ट करता येईल. आणि तसेच त्याच्यामध्ये गेलेला जो मुद्देमाल आहे ते देखील आपलं रिकवर करता येईल. सर, तुम्ही आता म्हटलं की याच्यामध्ये जे पंचनाम्यामध्ये जे ओरिजिनल जे दागिने आहे जे त्यांनी दिलेलं होतं तसंच वर्णनप्रमाणे तेच दागिने याच्यामध्ये आहे. त्यामुळे कोर्टात कुठली प्रकारची अडचण येणार नाही. याची प्रोसिजर मी थोडक्यात सांगतो आपल्याला माहितीसाठी. जे संबंधित फिर्यादी आहे, आता कारण हे कोर्टाकडे हा मुद्देमाल जाणार आहे आमच्याकडून, त्यामुळे त्याला कोर्टात एक सिंपल अर्ज करावा लागेल. त्या अर्जावर आमचं म्हणणं संबंधित न्यायालय जे आहे ते मागणार आहे. आणि मागितल्यानंतर त्या फिर्यादीला किंवा जो पीडित आहे त्या पीडिताला कोर्टाच्या परवानगीनंतर हा सर्व जो मुद्देमाल आहे तो हँडओव्हर होईल. सर, गुजरात जे आम्हाला पोलीस कस्टडीमध्ये इंट्रोगेशनमध्ये समजलेलं आहे की आपल्या भागातल्या बऱ्यापैकी सोनारांशी आम्ही संपर्कात असतो.
आणि त्यांना वेळोवेळी आम्ही नोटिसेस देतो, मिटिंगा घेतो आणि त्यांना सूचना देतो. त्यामुळे अशा होलसेलमध्ये किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं ॲक्सेप्ट करणं त्यांना जमत नाही किंवा ते करत नाही आणि केलं तरी ते लगेच आम्हाला माहिती मिळेल. त्यामुळे या लोकांनी अशी मोडस केली होती की हा सर्व जो मोठ्या प्रमाणात सोना ते गोळा करायचे त्याला बाहेर नेऊन गुजरात राज्यात जाऊन ते विकायचे, जेणेकरून आपल्याला ती माहिती उपलब्ध होणार नाही किंवा आपल्यापर्यंत पोहोचणार. आता सध्या जे आरोपी आहे त्या आरोपीच्या मालकीचीच आहे, परंतु त्याचा चॅसी नंबर आणि या सगळ्या गोष्टीवर अजून एकदा व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. ते आम्ही करतोय. परंतु एक जवळपास 1.5 ते 2 लाख किमतीची बाईक आहे, 2.5 लाखची किमतीची बाईक आहे, त्याचा वापर सध्या हे आरोपी करत होते. आणि अशा अजून बाईक त्यांच्याकडे आहेत. म्हणजे एकाच घरफोडीमध्ये 3-4 बाईक्स फास्टमध्ये यायचं, चोरी करायचं आणि लगेच पडून जायचं, अशी त्यांची खासियत होती. त्यामध्ये स्थानिक लोकांचा समावेश असू शकतो, कारण ज्या प्रकारची यांची मोडस आहे त्या मोडस एवढी स्पेसिफिक होती की एक पूर्ण गाव किंवा 4-5 गाव सलग ते घरफोड्या करायचे. त्यामुळे त्यांना नक्कीच स्थानिक लोकांकडून किंवा स्थानिक बातमीदाराकडून काहीतरी माहिती मिळालेली असेल आणि तो देखील आमच्या तपासाचा भाग असणार. फार आपल्याला माहिती देणं कदाचित उचित नाही होणार, पण एवढं मी आपल्याला सांगू शकतो की असे मल्टिपल गँग्स आहेत, त्यांचे मोडस जवळपास एकसारखी आहे. कदाचित एकमेकांशी कनेक्टेड देखील ते आहे. एकमेकांचे गँग मेंबर्सचा जो वापर आहे तो देखील एकमेकांच्या गँगमध्ये होत असतो, अशी माहिती सध्या आमच्याकडे आहे. परंतु त्याच्यावर भरपूर वर्कआउट करण्याची गरज आहे. सर, हे दुसऱ्याकडून जे सोनारकडे यांनी दिलेलं त्या सोनारकडून प्राप्त झालेले दागिने आहे आणि पंचनामेप्रमाणे आहे. ज्या पंचनामेमध्ये सर्व प्रकारचे जे दागिने लोकांनी पीडितांनी आम्हाला सांगितलेल्या होत्या त्याप्रमाणे सोनारकडनं व्हेरीफाय करून ते हस्तगत करण्यात. याच्यामध्ये सोनारच आहे. याच्यामध्ये ह्यांच्या सगळ्या गोष्टी आता कदाचित रिव्हील नाही करता येईल, पण बऱ्यापैकी ह्यांना सल्लागार होते, जे लोक ह्यांना ॲडवाईस करायचे की कशा प्रकारची आपण घरफोडी केल्या तर आपल्याला लिगली फार अडचण येणार नाही, आणि त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून यांनी घरफोड्या केलेल्या आहेत. आपला जो प्रश्न आहे की बंद किंवा घरात असलेल्या लोकांच्या मध्ये त्यांनी घरफोडी केली आहे, त्याचं उत्तर असं आहे की ते बंदिस्त घर बऱ्यापैकी ते टार्गेट करायचे आणि जरी चुकून एखादा व्यक्ती असेल तर त्याला प्रयत्न त्यांचा असा होता की त्याला कुठल्या प्रकारची इंजरी इजा न करून आपण घरफोड्या करून घ्यावी, जेणेकरून त्या गुन्ह्याची ग्रॅव्हिटी कमी करता येईल आणि आपल्याला पुढे लिगली त्याची मदत होईल. सर, सर्वसाधारण 1 वर्ष बघायला गेलं तर 3 वर्षापासून ही संपूर्ण गँग ॲक्टिव्ह आहे. परंतु वेळोवेळी ह्या गुन्हेगार कुठल्या ना कुठल्या प्रोसेसप्रमाणे वेगवेगळ्या पोलीसच्या चक्रात पडलेले होते. परंतु याच्यामध्ये आता जो सातारा जिल्हा स्थानिक गुन्हे शाखाचा जो यश आहे तो आहे रिकव्हरीमध्ये, की त्यांनी रिकव्हरी त्यांच्याकडनं करून घेतलेली आहे, जेणेकरून ते दोघ्या गोष्टी मॅच झाल्या, म्हणजे गुन्हा आरोपी आणि मुद्देमाल. आणि हा लोकांचं प्लॅनिंग एवढं चांगलं होतं की गुन्हा केल्यानंतर ते अजिबात महाराष्ट्रात थांबायचे नाही, लगेच ते गुजरातकडे निघून जायचे किंवा इतर राज्यांकडे निघून जायचे, कारण पैसे यांच्याकडे भरपूर होते. आपण इमॅजिन करू शकता की एवढं जर चोऱ्या त्यांनी केलं असेल तर पैशांची त्यांच्याकडे कमतरता नव्हती. त्यामुळे लगेच बाहेर पडून जाणे, राज्य पोलिसांपासून लांब पडून जाणे, जेणेकरून त्याची ग्रॅव्हिटी कमी होऊन जाईल आणि एकदा सगळं वातावरण शांत झाल्यानंतर मग ते परत घरफोड्याचं सत्र सुरू करायचं. सर, ह्या वर्षभरच आमचा प्रयत्न गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये राहिलेला आहे. जसं आपल्याला आता माहिती दिली होती की आम्ही जवळजवळ 88% आम्ही डिटेक्शनचं आमचं प्रमाण आहे. मला वाटते खूप चांगला हा पर्सेंटेज आहे. आपण आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून पण आपण याची व्हेरिफिकेशन आपण करू शकता. प्रयत्न आमचा हाच आहे की जो गरीब व्यक्ती आहे, गरीब पीडित आहे, ज्याच्या घरी चोरी झालेली आहे, ज्याच्यावर अन्याय झालेला आहे, त्याला न्याय दिला पाहिजे. फक्त आरोपी न पकडता आरोपीकडनं रिकव्हरी करून त्या गरीब माणसाला त्याचा जो मुद्देमाल आहे तो परत दिला पाहिजे. नक्कीच आमच्या प्रोसेसप्रमाणे आम्ही प्रत्येक कारवाईमध्ये, चांगली कारवाईमध्ये आमच्या अधिकारी आणि अंमलदारांना प्रोत्साहन म्हणून आम्ही त्यांना रिवॉर्ड देत असतो. ह्या कारवाई एवढी मोठी कारवाई त्यांनी केलेली आहे, एवढं मोठं यश त्यांना प्राप्त झालेलं आहे, तर नक्कीच याचा त्यांना रिवॉर्ड त्यांना मिळेल. हा जो ब्रेक थ्रू मिळाला तो म्हणजे आपल्याकडं अटक असलेल्या संशयित नाही सांगता येईल, परंतु असं आहे की एक आम्ही सोर्स तयार केला होता आणि तो जो सोर्स होता तो सोर्स आम्हाला कंटिन्युअसली माहिती द्यायचा. आम्ही फक्त वाट बघत होतो की कधी आपल्याला तो आरोपी बरोबर सापडेल अशी परिस्थिती निर्माण होईल, आणि तशी परिस्थिती निर्माण झाली आणि मग आपण ट्रॅक करून त्या आरोपींपर्यंत पोहोचू. ह्यांच्यामध्ये
लगेच येणं आणि जाणं याच्यावर त्यांचा फार भर होता. वेपन किंवा इजा करण्याचा फार त्यांची प्लॅनिंग नव्हती किंवा त्यांचा उद्देशही नव्हता. ॲटलिस्ट आता तरी तसा दिसत आहे. या 27 घरफोडींमध्ये ह्या लोकांचं सुरुवातीपासूनच भर नव्हतं, कारण त्यांचं प्लॅनिंग असं होतं की हे सोनं बाहेर न्यायचं, बाहेर विकून त्याच्या कॅशमध्ये कन्व्हर्जन करायचं आणि मग एकदा कॅश हातात आला की मग आपल्यापर्यंत कोणी पोचू शकणार नाही. त्यामुळे फार याच्यामध्ये गोल्ड आणि चांदी याच्यावरच फार यांचं लक्ष राहिलं आहे. सर सुपर बाईक ती KTM बाईक आहे, रजिस्टर तशी दिसत आहे 12ची आहे, हां म्हणजे 12ची, परंतु अजून आम्ही व्हेरीफाय करतो त्याचे चेसी नंबर सगळ्या गोष्टी की त्याच्यात काय फेक नंबर प्लेट किंवा फेक काहीतरी त्याच्यामध्ये तर नाही केलेलं आहे. सर घरफोडीच्या अनुषंगाने चांगला आपला प्रश्न आहे. ह्या बाबतीतच आज 2 कारवाया महत्त्वाच्या साताऱ्यामध्ये झालेल्या आहेत. एक लोणंदमध्ये कारवाई झालेली आहे. लोणंदमध्ये एका घरामध्ये घरफोडी करण्याचा प्रयत्न होत होता. त्या व्यक्तीने तात्काळ ग्राम सुरक्षा यंत्रणा या नंबरवर कॉल केला आणि कॉल केल्यानंतर लगेच लोक गोळा झाले, पोलीस गोळा झाले आणि तो प्रयत्न झाला, त्याच्यात घरफोडी होऊ नाही शकली. त्याच्या आरोपीचं वर्णन देखील आता लोकांनी बऱ्यापैकी आपल्याला सांगितलेलं, त्यामुळे ते आरोपी लवकरात लवकर आपल्याला सापडतील. दुसरी जी महत्त्वाची घटना घडलेली आहे ती उंब्रजमध्ये घडलेली आहे. उंब्रजमध्ये एका नाकाबंदीच्या पॉईंटवर एका आरोपीने आमच्या लोकांवर गाडी चढवण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये एक गुन्हा आम्ही त्याच्यावर दाखल केला, पण दाखल करण्याच्या अगोदरच त्या ठिकाणी जे तिकडचे प्रभारी होते API मध्ये, त्यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणाचा वापर करून फोनवरती माहिती सगळ्यांना द्यायला लावली. लगेच रात्रीच्या वेळी, दिवाळी असूनही रात्री सगळे लोक गोळा झाले आणि गोळा झाल्यानंतर त्यांनी पोलिसांना एवढी मदत केली, त्यांनी त्या शेतात सगळे आतमध्ये शिरले आणि सर्च करायला सुरुवात केली. तो आरोपी सापडल्यानंतर त्याच्याकडनं 6 ते 7 मोठे तलवारी त्याच्याकडनं हस्तगत झालेले आहे. त्याच्या वाहनामध्ये तर सगळ्या तलवाऱ्या होत्या. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तो आरोपी देखील आमच्या ताब्यात आलेला आहे. म्हणजे एक चांगली कारवाई या ग्रामसुरक्षा यंत्रणाच्या मार्फतीने चालू आहे. तर माझा लोकांना हा आव्हान आहे की ग्रामसुरक्षा यंत्रणाच्या बाबतीत आम्ही आमच्या लेवलवरून फार प्रचार करतोय. त्याचा नंबर आपण सेव्ह करून ठेवा. आपल्याकडे कुठल्याही प्रकारची घरफोडी, चोरी, चेन स्नॅचिंग किंवा कुठल्याही प्रकारचा इतर गुन्हा, एखादा बॉडी ऑफेन्स किंवा काय गुन्हा घडला असेल तर आपण जसं 112वर आतापर्यंत आपण माहिती देत होता, तसेच आपण त्या नंबरवर जर फक्त कॉल करून आपण आरोपीचं वर्णन, आरोपी कुठून आला, कुठे गेलेला होता, काय त्यांनी केलं, नेमकं एवढी जरी आपण माहिती दिली तर तात्काळ अख्खा गाव, अख्खा जो त्या एरियातला जो मॉब आहे, क्राऊड आहे, तो त्या आरोपीला शोधण्यामध्ये मदत करू शकेल आम्हाला आणि त्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि असे जे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये आरोपी मुद्देमालसह आपल्याला मिळू शकतील जर याचा वापर व्यवस्थित सगळ्यांनी केला. सर माझा एक प्रश्न आहे, कारवाई मला वाटते कंटिन्युअसली महत्त्वाचं आहे का? ती कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट आहे. म्हणजे आमच्या पोलीस यंत्रणामध्ये देखील आमचे लोक बरेच गोष्टी शिकत राहतात. नवीन गुन्हेगार पण नवीन पद्धत वापरत राहतात आणि आम्ही मग त्या पद्धतीला कसं काउंटर करता येईल याच्यासाठी आम्ही पण थोडा आमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करत असतो. मला एका वर्षात खूप चांगलं पद्धतीने ह्यांनी सगळ्यांनी इम्प्रूव्हमेंट त्यांच्यामध्ये करून घेतलेलं असं मी शाश्वतीने सांगू शकतो. ज्या व्यावसायिकपणा जो एक आला पाहिजे त्यांच्या कामगिरीमध्ये ते नक्कीच जाणवत आहे आपल्याला आणि याचा रिझल्ट आपल्या सगळ्यांना दिसत आहे. सर ह्यामध्ये महत्त्वाचा विषय आहे की जे मोठा चॅलेंज आहे आणि खरं तर जर ही माहिती आम्हाला प्राप्त झाली तर अजून एक सेकंड लेवलवर आम्ही जाऊ शकू असा म्हणता येईल. तर हा प्रयत्न आमचा चालू, आपण जे म्हणतो त्याच्यावर वर्कआउट सुरू व्हायचं. सर अजून जरा मागे मागे जरा मागणी घेऊन कामाचं थांबत जरा मागे सगळं झालं फोटो नंतर. हां